वेतन श्रेणी लागू करून त्या ठिकाणी त्यांचे पगार वाढवले जातात. पण जो जगाचा पोशिंदा आहे असा तो शेतकरी, ज्याचा सोयाबीनचा भाव 2014 साली 4,000 रुपये होता आणि 2025 साली आज त्याचा भाव जो 8,000 रुपये असायला पाहिजे होता कमीत कमी, तो भाव मात्र त्या ठिकाणी 500 रुपयांनी कमी होऊन 3,500 रुपये झालेला आहे. 4-5 वर्षापूर्वी ज्या उडीदाचे भाव हे 8-9 हजार रुपये क्विंटल होते, तो उडीद आज 4-5 हजार रुपये क्विंटलनी त्या ठिकाणी बाजारात विकला जात आहे. जगाचा पोशिंदा समजला जाणारा कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची ही जी काही अवस्था आहे ही आपल्याला कोणत्या थराला नेऊन ठेवत आहे याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. जर शेतकरी जगला नाही तर 150 कोटी लोकसंख्या जी आहे ही दगड, माती, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड काय खाणार आहे? याच्या प्रश्नाचं उत्तर या राजकारण्यांनी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. मागची दिवाळी आणि ही दिवाळी, दोन्ही दिवाळी त्या ठिकाणी आठवून बघा. मागच्या दिवाळीमध्ये विधानसभेच्या निवडणुका ह्या दिवाळीनंतर असल्यामुळे त्या ठिकाणी उत्सुक आमदार, आजी माजी सगळे आमदार, त्यांची बायका, पोरं, नातू नातवं सगळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घराचा उंबरठा झिजत होते आणि त्या ठिकाणी दिवाळी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी त्यांनी स्पेंड केली. परंतु आज मात्र त्यांची गरज संपल्यानंतर आज कोणता आमदार, खासदार त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर किंवा शेतकऱ्याच्या घरी आपल्याला दिसून येतो. आणि जे काही आमदार, खासदार त्या ठिकाणी शेतकऱ्यांबरोबर असतील तर त्यांचं मनापासून अभिनंदन. त्यांना मी तर म्हणतो 10 आणि 20 आणि पुढचे 50 वर्षे त्यांना त्या ठिकाणी तुम्ही निवडून द्या. परंतु ज्या आमदारा, खासदारांनी त्यांचे त्या ठिकाणी शेतकरी अडीअडचणीत असताना, त्या ठिकाणी शेतकरी सर्वस्व हरवून बसलेला असताना त्यांच्या श्रीमंतीचं, त्यांच्या घरांचं जे ओंगळवाणं प्रदर्शन त्या ठिकाणी मीडिया दाखवत होतं, आमदार खासदारांची श्रीमंतीचं ओंगळवाणं प्रदर्शन जी मीडिया दाखवत होतं, त्या मीडियाला मला प्रश्न विचारायचा आहे की त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थिती का दाखवली नाही? लाखी, परंडा, जिल्हा धाराशिव या गावामध्ये साधा एक दिवा त्या ठिकाणी पेटला नाही की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांची दिवाळी गोड म्हणता येईल असं नाही, ती साधी तिखट सुद्धा त्यांना त्या ठिकाणी ती साजरी करता आली नाही. तर हे मीडिया का दाखवू शकलं नाही? मला त्या मीडियाला म्हणण्याचं मला प्रश्न आहे की हा जो चाटुगिरी करणारा मीडिया आहे आमदारा खासदारांची, की ज्यांच्या बंगल्यांचं, त्यांच्या यांचं पूजनचं, की ज्या आमदारा खासदारांकडे 20-30 वर्षापूर्वी खायला भाकरी नव्हत्या, त्यांच्याकडे राहायला 4 पत्राचं घरं नव्हती, त्यांच्या 10-20 हजाराचं जे उंबरवाणं प्रदर्शन जे ते दाखवत होते, हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं नाही का?